मित्रांनो, आपण हा पाहताय फोटो एस के पाटलांचा हिंदकेसरी पक्षा। या बैलानं भरपूर वर्ष काळ गाजवलेला आहे आणि आपल्या मालकाचं नाव केलेलं आहे। आपल्यासोबत तात्या ड्रायव्हर येते, त्याचा सांभाळ करायची। तर ड्रायव्हर, ह्या बैलानं आहे ना, बैलगाडी क्षेत्र काय की आत्ताच्या पोरांना त्याचा इतिहास कळायला पाहिजे की बैलगाडी क्षेत्र नक्की काय आणि त्यानं काय काय केलं त्याच्या इतिहासात। त्या बैलगाडी क्षेत्रात त्या बैला एक तर आता जी बैल आहे ती किंवा ही काय आता बैल पळते ती त्याच्या एक ते बैल पळणारे होणार नाहीत। म्हणजे की गाठाव बी आणि मुंबईत बी प्रत्येक अड्ड्यात गाठाव जाईल तिथं कंटिन्यू, म्हणजे एक दिवसाड बैल पळायचा इथं गाठाव बी, पण जाईल तिथं एक नंबर बैलाच होतं। कवचित एखाद्या अड्ड्याला फसवून त्याची गाडी मारली तरच, निदान कडे येऊ आत नाही येऊ, फक्त एक खांद उजवा जाईल तिथं त्याची गाडी एक नंबर करायची। तसं त्याचं सलंग प्रत्येक गावाचं हॅट्रिक आहे। कवचित एखाद्या गावात जर फसवून जरी झालेलं असलं तरच होईल, निदान कंटिन्यू बैलाचं जाईल ती। आणि मुंबईत तर बैलाच्या प्रत्येक अड्ड्यात 3 शर्यती, 2 शर्यती व्हायच्या आणि 1 फेरा, असं कंटिन्यू 3 फेरं बैलाला व्हायचं। तिथं बैल पळाला आज शर्यती झाल्या तर उद्या इथे येऊन एक नंबर करीत होता। हो, पक्षाची कुठली खरेदी? पक्षाची शिरस वस्तीतली येरळवाडीतनं शिरस वस्तीत आला, शिरस वस्तीतनं एस के पाटलाने घेतला। त्याची मग परत तिथनं एस के पाटलाने घेतल्यानंतर मी गाड्या हाणायला गेलो। तिथनं तो परत आपल्या दावणीला आला, पण त्यानं आपली गरीबी हलवली, गाडी बी आपण पळवली, त्यानं आपल्याला दिवस बी दाखवलं, माणसात आणून सोडलं, माणसाची माहिती करून दिलं की तात्या ड्रायव्हर ही कोण, पक्षानं। त्या पक्षाचा फोटो बघितल्यावर काय वाटतं आता काय वाटतं? आता तसं जर बघायला गेलं तर आता ती म्हणजे काय, जे तो पहिला काळ होता त्याच्या माघारी आता सगळं बुडल्यागत वाटतं त्या बैलाच्या माघारी। म्हणजे आता बैल होतेली येतेली जातेली, पण तसाला बैल नाही होऊ शकत की म्हणजे घरनं जरे आज उद्याचं मैदान आज सांगत होतो की उद्या कोण करणार म्हणून। हो, एवढा कॉन्फिडन्स कसा असतो त्याच्यावर? त्यामुळे त्या बैलाचा पळच वेगळा होता। त्या बैलाचा पळ म्हणजे त्याला कसलाही बैल जरी गळ्यात असला तरी तो एक नंबर करीत होता, की त्याला नावातलाच बैल पाहिजे असं काय नव्हतं। आणि गाठावा बिन मुंबईत बी म्हणजे कसलाही बैल असला तरी तो पळायचा का तर पळायचा, त्याचा पळ वेगळा होता बैला। कशी होती दाटी त्याची? तसले त्या जातीचा आता बैलच नाही, त्या जातीचा बैल बी नाही, तेवढा बैल बी होणार नाही। ती माणसं म्हणाय तो जुलतोय, ती काय करतोय, कशाला तुझ्या गरीब परिस्थिती आहे, कशाला तुझ्या दावणीला नेतोय, पण त्यानं आपल्या दावणीला आल्यावर तर आपली भरपूर प्रगती करून दिली, काय नसताना त्यानं भरपूर करून दिलं। किती शर्यती झाली त्याच्या? आता त्याच्या शर्यतीचं त्या टायमिंगला हे मोबाईलचं किंवा युट्यूबचं हे असलं काय नव्हतं, निदान त्याच्या एकतर रेकॉर्ड आता कुणाच झालं नसतं, गाठावलं बी नाही मुंबईतलं बी नाही। आता ही युट्यूब चॅनेलचं जे चालू झाल्या कारणाने आता कालवा व्हायला लागला। त्या काळात जर हे असतं तर ह्या बैलांचं रेकॉर्ड म्हणजे जुनी जी बैल काय होती ना, त्या बैलांचं रेकॉर्ड नसतं कोणी मोडलं आणि अजून बी मोडणार नाही। म्हणजे काय कराड भागात तानाजी अप्पाजी पळत होती, आनंद अप्पाजी पळत होती, जावेद भाईची पळत होती, असल्या बैलांचं कोणच रेकॉर्ड मोडू शकत नाही। किती वर्ष पळाला होतो बैल? वय ह्या बैलाला बंदीचा काळ नाहीच गावला, म्हणजे पळवायचा थांबला तो बंदीच्या काळाच्या आधीच। हो, कंटिन्यू त्याच्या आधी आता किती वर्ष बैल पळाला असेल, मी 16 वर्षाचा होतो तेव्हा त्याची गाडी आणायला गेलो। मग आता ती पळाला असेल त्याच्या आधी तो आदत वयात किती, म्हणजे आदत पासूनच त्याची कंटिन्यू सलग 3 वर्ष प्रत्येक गावचं एक नंबर आहे ते। कुठलं सांग? आता शिरस्वस्थित असल्या कारणानं ती काय सांगू शकत नाही, पण माझ्यापाशी आल्यापासून तर म्या सलग 2 वर्ष माझ्यापाशी आल्यावर तर मी एक वर्ष फायनल केले। त्या लिमसोडचं केलंय, परत आपल्या पुसावळी तिथं काय रे त्या गावाचं नाव आपण गेलेलो बघ मागणं, तिथलं म्हणजे आपल्यापासून म्हणजे आम्ही बघायचो ना शिरस्वस्थित असताना, त्यावेळेस त्याच्यापाशी बरीचशी फायनल झाली होती त्या मैदानांची, आणि आपल्याकडे आल्यावर परत बैलांनी त्या मैदानाचे एक नंबर केलेला। नामांकित मैदान त्याचे कुठले? तसे पुष्यगाव तर त्याचे एक तर पुष्यगाव आणि कोरेगाव त्याचे एक तर पळालंच नसेल बैल। पुष्यगावात फायनलला ते वळून आला तरी हे बाकीच्या गाड्या निम्यात नव्हत्या। पाडेगावच्या नानाचा चिक्या आणि पक्षा लय गाडी पळायची, लय वाईट। फक्त परत त्या बैलाला काय झालं कोणाच ठेव जेवजाने, त्या बैलाचं हे झाल्याच्या नंतर मग परत गौतम भाईचा नंद्या आणि ती दोन्ही पळाली।
गौतम भैयाच्या नंद्याची ती गाडी दिलीप ड्रायव्हर पळवत होतं. त्या गाडीला शिमीला कोणी गाड्या चुकल्या नाही त्या. मग गटाला चुपायचीच नाही ती, पण शिमीला कोणी चुकलेली नाही. ती आत्ता जी नामांकित मैदान आहे ती कोळा असेल, नागठाणा असेल किंवा सातेवाडी असेल, त्याचं पेडगावचं आहे. पेडगावचं तर सलंग 3 वर्षाचं आहे. पुशेगावचं सलंग मला वाटतं 2 वर्ष त्यांच्यापाशी असताना आणि माझ्यापाशी आल्यावर 1 वर्षाचा आहे. म्हातारपणी शेवट. पेडगाव, सातवाडी, परत बुरकुडीचं त्याचं म्हणजे ज्या गावाची सांगाल ना तेवढी थोडीच आहे. प्रत्येक गावगाव त्याचं हेट्रिक आहे. आम्ही जिथपर्यंत डोळ्यानं बघितले ना तिथपर्यंत तर म्हणजे त्यांच्यापाशी असताना किंवा आपल्यापाशी असताना. हा कुठल्या पायऱ्यात पळाला जास्त? ती गाडी पळाली गौतम भैयाचा नंद्या आणि ती परत तिथनं पंढरीशेट बैल पळायला गेल्याच्या नंतर हिऱ्याची पक्षीची ती कंप्लीट 1-1.5 वर्ष ती गाडी कोणाला मरली नाही. आणि गौतम भैयाच्या नंद्याची ती गाडी 2 वर्ष कंटिन्यूच पळत होती. म्हणजे जाईल तिथे ती गाडी 1च नंबर करायची. तुम्हाला त्याची जोडी अशी कुठली आवडायची की मैदानात ही जोडी गेली की बघत बघ राहावं असं वाटायचं? तशी गौतम भैयाचा नंद्या आणि हिऱ्या आणि पक्षा. मी ज्यावेळेस पळवित होतो तेव्हा हिऱ्या आणि पक्षा मैदानात गेलं ना असं हुरूप याचं की आता ही बैल पळते ते असं ना अख्खी गाडी काय टायमिंगला आम्हाला पळवून घ्यायला लावायची, झेंडे टाकायची, आम्ही मागणं येऊन 1 नंबर करायचो. कडेला असली तरी आम्ही मागणं पळून 1 नंबर करायचो. का तर ती मरतच नव्हती ना गाडी. कोणच्या एखाद्यावर टाकली तरी ती मरायचीच नाही गाडी. मग ती काय करायची कमिटी तेव्हा हे आता नियम आहेत म्हणजे पट्टी टाकायचं किंवा गाड्या सुटताना काय. पहिलं तसं नव्हतं ना. जसे येते अशा सोडायचे. मग मोरवायला दिसले का आमच्या गाड्या मागं वळवायला लावायची, झेंडे टाकायचे, आम्ही मागणं सुटून 1 नंबर करायचो. हो, पण कधी त्या बैलांनी म्हणजे हार नाही खाल्ली अशी. पळून फसवून मारली तरच, निदान पळून नाही गाडी. गौतम भैयाच्या नंद्याची बी नाही, हिरेची पक्षाची बी नाही. म्हणजे सगळ्यात जास्त बिनजोड आणि सगळ्यात जास्त 3 फेऱ्यात पळालेला हा पक्षा. त्याच्या एकटा 3 फेऱ्यातला बैलच पळाला नाही आणि अजूनपर्यंत बी नाही. आता ही बैल इथनं जाऊन तो आज इथं 3 फेऱ्या पळायचा आणि उद्या जाऊन मोबाईल शर्यत करीत होता. हो, रातोरात तिथं जाऊन उद्या शर्यत करीत होता. त्याच्या एकटा बैल पळाला नाही आणि पळणार बी नाही. आता बैल पळते ती भरपूर बैल पळते, त्याच्या एकटा बैल काढायचा नाही. तो आज पळून गेला ना तर उद्या कोणच म्हणणार नाही तो बैल काल पळाला असेल. त्याच्या परत बैलाला 1 जास्त लागायचं. एवढी गती म्हणजे सांभाळ पण तसा केला असेल? सांभाळ लहानपणी त्याने शिरस्वस्तीकरांनी बैलाला कष्ट भरपूर घेतलं बैल गाढवायला. आणि त्यांच्यापासून आल्यावर आपल्यापाशी गरीब परिस्थिती होती. आपलं जुनं घर होतं. काय लोक म्हणले त्यांच्या दावणीला कशाला दिला एवढा बारीतला बैल, त्याच्या तिथं खायची पंचायत तो बैल. मी 8 ते 15 दिवसाच्या आत बैलावर माणूस झोपला असा बैल बनवला होता. हाय ही तब्येत बैलाची. सुप्याच्या मैदानात गेल्यावर दिलीप ड्रायव्हर गाडीवर बसवलेलं आणि शिरस सातवाडीचा नंद्या दोन्ही होती. पळत पळत बैलानं गाडीला कासरा तोडला होता. पळत गाडी बांधला कासरा तोडला होता. हो, पंढरीशेटनं सांगितलं त्यावेळेस म्हणली बैलाला असं काय चाललं असतं. काय नाही म्हणलं, काय आपल्या जे आपण जे करतोय तीच त्याला दिले. त्यावेळेस शेठ तुम्हाला बोलले? हो, त्याने म्हणजे काय लोक म्हणली ना त्याच्यानी, शेठ तुम्ही इकता बाहेरला बैल त्याच्या घरी दिला, पण त्याच्या घरी खाण्याची पंचायत आणि तुम्ही बैल इकता बाहेरला त्याच्या घरी दिला कसा? नाही म्हणली, एक माझी इच्छा होती त्याच्या दावणीला बैल पाठवायचं म्हणून. त्याने घालवला, पण त्यानं आपलं नाव करून दिलं, आपली गरिबी हलवली त्यानं. हाय ही सगळं माझं बैलाच्या जीवावर आहे. हो, माझा भाव बी त्या बैलांनी तर वाचवला. आता ते सगळ्यात मोठी बिनजोड कुठली सांगताल मुंबईत? मुंबईत तशी त्या कान कात्र्याची चेंडूची ती विरोध पार्टीत झालेली तेवढी बिनजोड बिंगी आणि पक्षा होता. म्हणजे गाडीची 2 वर्ष मिलीच नाही कोणाला मुंबईत. आणि त्यांनी काय केलं, गाडी मरणा म्हणून शेवट कट्टर दुश्मन होतं ती एकत्र झालं होतं. खिडकालीच्या फाटीवर शर्यत झाली होती. ते त्या टायमिंगला काहीतरी 5-5 लाख रुपयावर शर्यत झाली होती. मग त्याने खाली ह्या गाडीला बिंगीला आणि पक्षाला कंप्लीट 100 फुटाचं अंतर टाकलं होतं. मग त्याने कापडे काढून नाचत आली होती आणि निम्म्या रानात तर बैलानं गाडी धरली होती 3ऱ्या इशात आणि तिला मोर 2 टांग टाकून मारली होती. तेवढी शर्यत त्याच्या कायम म्हणजे आठवणीतलीच राहिली. का तर कोणाला अक्षी कट्टर दुश्मन होती ती, पण परत एकत्र होऊन त्यांनी शर्यत ती केली होती. का तर ही गाडी मारायची होती म्हणून. मग तिला नाही मिली गाडी शेवट. त्या पक्षाकडे बघितलं ना तर त्या फोटोकडं असं वाटतं की बैल कसा असावा त्याच्याकडे असावा. हो, बैल गाढावा तर असा गाढावा. त्याच बैलाचं फाउंडेशन म्हणून मी हे घेतले. जी म्हणजे माणसाला ओळख नाही पाळख नाही, त्या डोंगरात असं माणसाला येऊन द्यायचं नाही काय ना. फक्त एक जे ह्या बैलाचं फाउंडेशन होतं ते त्याला आहे. आणि ती ह्या बैलागत करणार फक्त ह्यो बैल बाहेरचा आणि ती आतला एवढाच विषय आहे.
अजूनपर्यंत ती बी आदत असल्यापासून ती बी अजून बिन गाडी बांधता पळालेली नाही. त्या बैलांच्या सारखं गाडी बांधूनच पळाले. हो, पण ती ह्या बैलांच्या मागे काहीतरी चालवी. त्याला किती वर्षांनी रिटायर केला? त्याला आम्ही पुष्यगावचं मैदान झालं. पुष्यगावचं मैदान झाल्याच्या नंतर आम्ही बुरकुडीचे 7-12चं पुष्यगाव बुरकुडीचं परत पुष्यगाव झालं. पुष्यगाव झाल्याच्या नंतर आम्ही कॅन्सल केलं. म्हणजे आम्ही थांबवलाच बैल परत. हो, परत पळवायचं त्याच्या जरा थोडस पायाला जरा ताप व्हायला लागला. त्याची नक्की जरा खालनं खराब झाली. तीही केल्याच्या नंतर मग आम्ही हे केलं. कुठलं ड्रायव्हर झालं होतं त्याच्या? ह्याच्यावर जास्त करून शिरस वस्तीच्या दिलीप ड्रायव्हरनं आणि मॅच पळवला बैल. दुसरा नाही कोण ड्रायव्हर. हनुमा ड्रायव्हर एक होता डोंबळवाडीचा. त्यांनी मुंबईत कधीतरी पळवायचं, पण कंटिन्यू पळवला तर शिरस वस्तीच्या दिलीप ड्रायव्हरनं आणि म्या. दुसरा ड्रायव्हर नाही त्याच्यावर. त्याच्या गाडीवर बसल्यावर निकालात भीती वाटायची का? नाही नाही नाही, अशा किती 100 फुटानं मोहर पळायला तरी बिहा नाही का वाटले ती. हो, असा बैल कान बावरूनच पळायचा. अशा जरी गेलेल्या असल्या नाही 50 फुटानं हलून गाड्या, त्याला तळ कमी होता. तळ कमी होता बैलाला 2-4 उड्याचा. अशा त्या गाड्या तळाच्या हलून गेल्या 5-50 फूट तर लगेच धरायचं 100 फूट लई रान झालं. हो, पण ही बैल आत्ताची मारून पळवावी लागते. ही बैल धरून पळवावी लागत होती. मारून पळवायचं सोडा, म्हणजे मारून कोणाची पळतेली, पण अशी धरून पळणारी बैल मोजकीच. त्याच्यात बैल होऊन गेली बघा. जगदबाईचा सर्जा एक, शिरवड्याचा कॅप्टन एक, ह्यो बैल एक पक्षा, आणि तुम्हाला सांगतो हंड्या चेअरमनचा सुंदर. ह्या बैलांच्या माघाऱ्या बैल गेली. आता पक्षा आपल्या सोबत नाही, त्याच्या आठवणीसाठी किंवा बैल असावा दावणीला हे वासरू घेतलं. तुम्ही सांगितलं त्या जागेत फाउंडेशन बघितलं. त्याचे किती मैदान झाले? त्याची बरीच मैदान झाले. आदतला बरीच फायनल झाले. ओपनला बी फक्त कंचे आम्हाला बैल टॉपची मिळणार. ते आता सगळा वायदीचा खेळ चाललाय. ज्याला बैल मागावे त्यानं ते कुठलं कवाचं कुणाचं, आता त्याच्यामुळे आम्ही लई ही करीत बसत नाही. आपली मिळतेली अशी गरीब आणि कुणी मागेल त्याला हो म्हणायचं. आणि काय 2 नंबरातली बैल घेऊन बी आम्हाला ज्यांनी बैल दिली नाही त्याच्या बी आम्ही गाड्या मारल्या. दावणीला तुमच्या कायम खिल्लारच असते? हा, कायम खिल्लार. मला मैसुरी बैलच आवडत नाही म्हणून मी ठेवीतच नाही. काय वैशिष्ट्य जाणवतं खिल्लारचं? खिल्लारी बैल जातीचा बैल टिकून पळतो. मैसुरी बैल ज्या दिवस कसा आहे असा गारठा चालू झाला कवा एक मैदान कमी पळेल, उंचा लागले जास्त पळेल, तसा ह्यो जातीचा बैल पावसात बी काढा उन्हाळ्यात बी काढा कसाही काढा ते तेवढाच पळणार. आणि जास्त करून ह्या बैलाला गोळी औषधाचं इंजेक्शनाचं हे असलं कायच नाही. हे बाकीचे मैसुरी बैलाला कसं ते गारठ्याचं किंवा कुठल्या गोष्टीचं त्याला लय ताप घ्यावा लागतो. तसा ह्यो बैलाला जास्त कष्ट घ्यायला लागत नाही. म्हणजे आजारी पडण्याचे किंवा काय गोष्टी होण्याच्या त्याला नाही. 3 फेऱ्यातलं सगळ्यात मोठं मैदान कुठलं होतं झालेलं? 3 फेऱ्यातलं होय. मग तसं पुशेगाव. हो, 3 फेऱ्यातलं. कुणासोबत पळाला? पाडेगावचा चिक्या त्या सोबत पळाला होता. निम्म्यात गाड्या होत्या त्यावेळेस फायनलला वळून आली होती. हो, त्याच्या एक तर अजून कोणच फायनल केलं नाही पुशेगावचं अंतरानं. दिलीप ड्रायव्हर उठून उभं राहून आलं होतं निम्म्यात. म्हणजे ह्या गाड्या मागच्या सगळ्या फायनलच्या स्टॉपला गाड्या असते त्या. पण ही गाडी ज्यावेळेस कच्च्याला वळून आली होती त्यावेळेस त्या गाड्या निकालातनं बाहेर निघाल्या होत्या. मग त्या गाडीला किती वेग असेल. आता पक्षाची गाडी पण ही लय जोरात पळाली मला सांगितलं. अजिवाळा पक्ष ती म्हातारपणी आम्ही म्हणजे सगळी टॉपची पळत होती आणि आम्ही म्हातारपणी म्हातारा बैल झाला. आयला म्हटलं आपल्याला काय पुशेगावला, म्हणून मी आपला दिलीप ड्रायव्हरला म्हटलं आयला आम्हाला फोन करा, आपली पक्षाची गाडी पळवायची 7-12ला आणि पुशेगावला काय घडेल ती घडेल आपल्याला गाव निदान ना गाव. तर दिलीप ड्रायव्हर मला म्हटलं ही सगळी टॉपची आहे ती ह्या गाडीत काय घडेल ती घडेल म्हटलं. मग 7-12चं पहिले स्टार्ट गाड्याचं मैदान म्हटलं तर 7-12चं तिथं आम्हाला म्हातारपणी आम्ही आदल्या दिवशी सांगितलेलं उद्याच फायनल करणार आहे. आदल्या दिवशी सांगितलेलं का तर सगळ्या गाड्या टॉपच्या. ती वासरू पळत होतं जिवाळ्यात आव्याचं पक्षा, तो बैल पळत होता. दिलीप ड्रायव्हरनं सांगितलं पळवायचं माझ्याकडे लागलं. मग आम्ही सांगून ते त्या मैदानाचं 1 नंबर केलं. दिलीप ड्रायव्हरनी मुलाखत घेतली मी त्यांची, त्यांनी सांगितलेलं सगळ्यात पाठीमाग 6 नंबरला गाडी पळत होती, 1 नंबर केला. 1 नंबर केला, 6 नंबरला पळत होती फायनल. आणि पुशेगावला बी तसंच. आम्हाला आदल्या दिवशी ती म्हणायची म्हातारा बैल झालाय, आम्ही म्हणायचो टॉपचा बैल मिळाला तर आपल्याला गुलाल गावल. आम्हाला बैल कोणी दिली नाही ती म्हणून दिलीप ड्रायव्हरला म्हटलं आपली हाय हीच गाडी पळवायची 7-12चीच. हाय ही गाडी पळवली. हाय ह्या गाडीनं आम्ही 6 नंबर तासावर होतो ना. 6 नंबर तासावर आम्ही पक्षानं फायनल केलं होतं पुशेगावचं. म्हणजे 3ऱ्या वर्षाचं त्याचं हॅट्रिक.
त्यावेळेस वय किती होतं त्याचं जोडलेला का? बैल झालेला होता पुशेगावच्या मैदानाला. आम्ही ज्यावेळेस 1 नंबर म्हणजे आमच्या गावात इतकी बैल आमच्या आधी बी पळाली आता बी पळतेली, पण आम्हाला पुशेगावचं कधी 1 नंबर झालं नव्हतं. आपल्या दावणीला आल्यास म्हातारपणी शेवट त्यानं करून दावलं की रामसवाडीत फायनली न्यायचं का तर न्यायचं, तेवढं सिद्ध करून दावलं. मित्रांनो बघा, पक्षाचे एवढी लोक अजून पण नाव का काढतात. म्हातारपणी बैल जुळलेला होता त्यावेळेस त्यानं पुशेगावचं मैदान गाजवलं आणि तात्या ड्रायव्हरांचं नाव त्यानं कायम ठेवलेलं, SK पाटलांचं नाव त्यानं कायम अजरामर ठेवलंय. तात्या ड्रायव्हर एवढी तुम्ही त्याची माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद.